अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायालंकार मंडित शस्त्राद शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा नमो पार्वती पदे हर हर महादेव.
महाराजांची कीर्ती बेगम भल्या भल्यांना कुठला घम याला कोण घालील येतन दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने वेळ उचलला. नवतेच अफजल खान नवतेच अफजल खान जिचा जागता जणू सहितान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चेंडून. सुभानअल्लाह सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोळ दळ पायजळ फौज पाट्यालाही बगळ अंगी 10 हातीचा बळ पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल याला चढी एक खानाची सेना निघाली. गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मुघल आणि पलीकडे इंग्रज. लोक हेच बोलू लागला राजांची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढावा हुन्नर चिंतेत पण सरदार. पण आई जिजाऊ या वेळी काय मिळाल्या. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु लहानपणी पडून जाऊ की आपल्या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावल्याप्रमाणे. अशा वाघिणीचा त्यो छावा छावा गणिमाल कसा ठेचावा डोक्यात गणी मी गावा भेटीचा घाला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाण्यानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतीची न त्याची नाही जाणीव शक्तीची न करेल काय कल्पना युक्तीची रजी करेल कल्पना युक्तीची रजी. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियानाला. पण अशा शामियान्यात खान डौलत डुलत वयाला सैन्य बांधा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाळा. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारितो हसरी रोखून नजार गहिरी जिरह खानाने राजाला आलिंगन दिला आणि धक्का केला. खान दाभिमान मानला कटारीत सवार त्याने केला खर आवाज झाला चिलखट होते अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान वेळा इतकेच महाराजांना पोटामध्ये बीच अडकलाला बागनखाचा वार केला तर पडला पोटाला तर गेला खानाचा कोथळा बाहेर आला जी बाहेर आला जी बाहेर आला जी. प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले. पवनने केला दृष्टीचा घाव न लावली गुलामीची हो वाट न मराठशाही समान राठाट जी मराठशाही समान राठाट जी मराठशाही समान राठाट जी. इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. रात्रीचा इतिहास
अण्णांनी दिला. आज आम्ही स्वाभिमानाने जगतोय कारण आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. कोण चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. कोण चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. आणि कोण नडलं तर त्याला मराठीची जात दाखवा. मराठीची जात दाखवा. जय भवानी, जय शिवराय. मी शरण्या प्रतिपचंद्र लेख व वर्धिष्णु विश्ववंदिता शार सुनो शैष राजमुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते. या राजांच्या राजमुद्रेला वंदन करते आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस गाय म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यासारख्या कुटक्षेत्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. दुश्मनाच्या काळजातील पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. म्हणतात ना, ताकद तर सर्वांमध्येच होती, तलवार ही सर्वांच्याच हातात होती, जोर तर सर्वांच्याच मनगटात होता. पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त माझ्या राजाच्याच रक्तात होती. फक्त आणि फक्त माझ्या राजाच्या रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा फक्त 3 अक्षरी शब्द नसून तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातील रक्त सळसळायला लागते आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. यासाठी सुरुवात ही शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिक गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यातूनच त्यांच्या हातात शस्त्र दिले आणि स्वराज्य स्थापन केले. मित्रांनो, महाराजांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्या इतकी नक्कीच मी मोठी नाही, पण त्यांचा आदर्श घेऊन प्रामाणिकपणे बोलण्याचा मी प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडल्या घेऊन फिरतो. आलं अपयश की कर आत्महत्या आणि लाव पाठी ठेवणारा. आले धार्मिक सण जवळ की करतो आत्महत्या. आले धार्मिक सण जवळ की घालतो वाद करतो भांडण. म्हणजे काय आदर्श घेत आहोत आपण राजांचा. राजांनी अनेक गड किल्ले जिंकले पण कोणत्याही किल्ल्याला आपले नाव दिले नाही. राजांना अनेक संकट आली पण कधीही आत्महत्येचा विचार केला नाही, व्यसनाच्या आहारी गेले नाही. आज राजांचा आदर घेण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज नवथे खासदार नवथे आमदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा. नवथे आमदार नवथे खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा. कारण राज्य होतं माझ्या महाराजांचं. मित्रांनो, पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहे. त्यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे महाराजांचा. त्यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. छत्रपती शिवाजी महाराज होणं कठीण नाही. त्यासाठी मनगटात ताकद, रक्तात देशभक्ती हवी. मग बघा, घराघरात निर्माण होतील छत्रपती शिवाजी महाराज. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. जिन्होंने मानव जाति को चमकाया शिवाजी उसका नाम है. जिन्होंने मानव जाति को चमकाया शिवाजी उसका नाम है. शिवाजी उसका नाम है. शेवटी जाता एवढंच या व्यासपीठाची रजा घेताना एवढंच बोलू इच्छिते. मुक्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे. मुक्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे. तुझे पोवाडे गातील फुटती तोफांचे चौघडे. तुझे पोवाडे गातील फुटती तोफांचे चौघडे. जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. श्री ज्ञानदेव. चल ग सखे पंढरीला. चल ग सखे पंढरीला. तुझा जरा ठेव, हो तुझा जरा ठेव. जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल माईला. चल ग सखे पंढरीला. चल ग सखे पंढरीला.
चंद्रभागा नदी तीरावर मंदिर विठ्ठलाचे सुंदर देव आहे उभा विटेवर शिवली दोन्ही करकटेवर ते पाहू त्यांचे रूप हो ते पाहू त्यांचे रूप लावू उड आणि धूप करू बंधन प्रभूच्या मूर्तीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला माली गरिबांचा पंढरपुरात दर्शन घेऊ जोडून हात दुःख देईल संकटी साथ लाडू संसारी दोघे सुखात तुला सांगत त्रिवार हो सांगत त्रिवार नको देऊ तू नकार आज दत्तात्रयाच्या वाणीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल आम्हाला जो प्रतिसाद दिला आमचे जे म्हणजे आमच्या काही चुका असतील त्या पोटात घेतल्या असतील त्या आम्हाला हे करून घ्या मान्य करून घ्या आणि काही आमच्या चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा असावी आणि असंच आम्हाला पुढे प्रोग्राम मध्ये सहकार्य करावं ही नम्र विनंती आणि आजच्या बद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय महाराज शिवाजी महाराज की हर हर थँक्यू